नमस्कार. आज आपण येणाऱ्या 14 जानेवारी 2026 या दिवशी असलेल्या मकर संक्रांतीविषयी काही विशेष माहिती जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विशेषतः नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी सुद्धा या दिवशी वाण घ्यायचे आहे आणि वाण द्यायचे आहे. कारण या दिवशी वाण दिल्यानंतर आणि घेतल्यानंतर सौभाग्याची वृद्धी म्हणजे वाढ होत असते. म्हणून प्रत्येक स्त्रियांनी हा सण साजरा करावा. आता आपण पाहणार आहोत या दिवशी आपल्याला काय दान द्यायचे आहे आणि दान दिल्याने आपले काय काम होणार आहे किंवा कशामध्ये वृद्धी म्हणजे वाढ होणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा या मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांत नाव असे का पडले ते सुद्धा थोडक्यात आपण पाहणार आहोत. पूर्वी संक्रांती देवीने संकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि सर्व प्राण्यांना सुखी केले होते. म्हणून ह्या दिवसाचे नाव मकर संक्रांत असे पडले आहे, असे प्रचलित आहे, असे मानले जाते. दुसरी गोष्ट अशी आहे की सूर्यदेव या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि मकर रास ही शनिदेवाची रास आहे. ह्या दिवशी शनिदेवाची भेट घेण्याकरता सूर्याचे पुत्र आहेत शनिदेव यांची भेट घेण्याकरता हे मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात. यांची भेट ह्या दिवशी होत असते आणि सूर्यदेवाचं राशीभ्रमण म्हणजे मकर राशीमध्ये सूर्यदेव येत असल्या कारणाने या दिवसाचे नाव मकर संक्रांत असे पडले आहे. आता आपण पाहणार आहोत तिलमिश्रित म्हणजे तिळाचा कसा उपयोग या दिवशी आपल्याला करायचा आहे. सर्वात प्रथम पहाटे आपण ज्यावेळेस आंघोळ करतो, स्नान करतो, त्यावेळेस त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ घालून त्या तिळाच्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे. त्यानंतर तिलमिश्रित म्हणजे एकादशी त्या दिवशी आहे आणि एकादशीला तीळ आणि गूळ हे खाण्यासाठी चालत असतात. म्हणून प्रत्येकाला तिळगुळ द्या आणि स्वतःही तिळगुळ घ्या. असे झाल्यानंतर दुसरे तिलतर्पण करायचे आहे आणि तिसरे असे तिलदान सुद्धा करायचे आहे. असे तिळांचे असे अनेक उपयोग आपल्याला त्या दिवशी करायचे आहेत. आणि आता आपण पाहणार आहोत हे देवी कशी येणार आहे, देवीने काय परिधान केलेले आहे. देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. देवीचे वाहन वाघ असून देवीचे उपवाहन हे घोडा आहे आणि देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असलेली देवी ही वासाकरता जाईचे फूल हातात घेतलेले आहे आणि भक्षणाकरता पायस घेतलेला आहे. अशी ही देवी आपल्या स्वतःच्या वारनाव व नक्षत्रनाव या देवीचे मंदाकिनी असून पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. आता या दिवशी विशेष काय करायचे नाहीये ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. या दिवशी गायीची म्हशीची धार काढणे, कठोर बोलणे किंवा कामविषयी सेवन हे करू नये. आता आपण पाहणार आहोत की आपल्याला एखाद्या गरजवंताला काय दान द्यायचे आहे. तुम्ही त्या दिवशी तीळ, गूळ, गाय, भूमी तसेच वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान त्या दिवशी तुम्ही करू शकता. आणि दुसरे दिवशी आपण प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकच ठिकाणी पाहत असतो की लहान मुलांचे बोरनान करत असतात आणि हे बोरनान का करावे तर करीदिन असल्या कारणाने त्या दिवशी आपण लहान मुलांचे बोरनान अवश्य करावे. बोरनान केल्याने त्या लहान मुलांची चिडचिड कमी होते, रागराग कमी होतो आणि लहान मुलांच्या वयामध्ये गुणांमध्ये वृद्धी म्हणजे वाढ होत असते. ही माहिती कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.